नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळे कसे आहेत? मजेतच, मस्त खा, स्वस्त राहा. चला, नवीन दिवसाची नवीन सुरुवात, प्रसन्न अशी सकाळ. रुद्रांश आणि रुद्रांशचे पप्पा गेले आहेत गावाला, तर माझे एकटीचे काम तर झाली. एकटीचे कपडे, एकटीचं जेवण, म्हणजे पटकनच झालं काम. आणि घरात कशी अशी शांतता वाटते, एकदम भयान. कसं घरात आपण सगळे असलो तर बरं वाटते, एकटं असलं तर नाही करमत एवढं. ते गेले तेव्हा तर ऊन होती, पाऊस नव्हता. होता पावसाचं वातावरण, आणि आमच्याकडे पावसाचं वातावरण होतो पण पाऊस येत नाही, तसंच काहीसं असेल असं वाटलं. पण ते गेले, आणि जे संध्याकाळपासून पाऊस लागला तर दुसऱ्या दिवशी पण पाऊस, म्हणजे असे झडसारखंच पाऊस आला, भयानक. आणि एवढ्या लांबचा प्रवास आहे, जवळचा नाही आहे, अर्धा एक तासाचा की लगेच या. पावसाळ्याच्या दिवसामध्ये जास्त लांबचा प्रवास असेल तर बाईकवरनं करणं तर टाळावंच. एकटा माणूस असेल तर ठीक आहे, फॅमिली असेल, छोटं मुलं असतील तर लांबचा प्रवास बाईकवरून येऊ जाऊ नये. कारण पाऊस मधात आला तर जायचं कुठं, आणि पावसाळ्यात गाड्या वगैरे स्लिप होतात, म्हणून जरा काळजी करूनच. आणि तुम्ही बघू शकता इथे आज मी खूप दिवसानंतर कुंकू लावलेला आहे भांगामध्ये. तर बरेच एक दोनदा मला विचारलेलं आहे की तू भांगेत कुंकू वगैरे नाही लावत का. तर ते काय होतं, माझी स्किन जरा सेन्सिटिव्ह आहे, आणि आधी लावत होती मी तर काही त्रास होत नव्हतं, पण आता लावते ना तर अशी खाज येते, आणि मग सारखं सारखं तिथं खाजवून म्हणजे असं दुःख सारखं होऊन जातो. म्हणून मी आता पूजा जरी केलं तरी मी कपाडाला कुंकू नाही लावत. हळद कुंकू जास्त मी लावतच नाही, अचानक कधीतरी पूजा करताना लावेल, नाही तर लावतच नाही. आणि भांगात पण मी कुंकू कमीच लावते. पण हे कुंकू आहे ना, हे पंढरपूरवरून आणलेलं कुंकू आहे. मागे आम्ही फिरायला गेलो होतो तर बघितलं मी लावून कसं आहे म्हणून, तर खरोखर छान आहे. आणि हे लावल्यानंतर मला अजिबात खाज नाही झाली. तर आजकाल खूप केमिकलचा वापर करतात, कुंकूमध्ये सुद्धा मिलावट असते, केमिकल वगैरे टाकतात, त्याच्यामुळे ती खाज येते. नाहीतर अगोदरचे कुंकू वगैरे असतील त्याच्या सगळे ओरिजिनल होते, त्याच्यामुळे अजिबात त्रास होत नव्हता. म्हणून मी आता कुंकू लावणं सोडली होती. पाणी संपलं नळाचं, म्हणजे टाकीतलं. तर आता मी वर आली आहे, तर म्हटलं वरून व्ह्यू तुम्हाला दाखवते कशा शेती असते धानाची. आमच्याकडे तर धानाची शेती अशी असते, चौकोनी चौकोनी बांध्या असतात, आणि त्या बांध्याच्या आतमध्ये चिखल लावून मग धान लावला जातो. म्हणजेच मग नंतर त्याचं लंबी प्रोसिजर आहे, नंतर तांदूळ होतो. तर असं दृश्य दिसते सगळीकडे, मस्त अशी हिरवळ, पाणी. आणि पावसाळ्याचा सीझन म्हटलं तर सगळ्यात बेस्ट असते, ना गरमी ना थंडी, मिक्स वातावरण असते सगळीकडे, मस्त हिरवळ असते, प्रसन्न वातावरण असतो. पण एवढंच म्हणा की चिखल असेल तर चिखलात जायला आपल्याला कसं घाण वाटतो, किचकिच वाटतो. वरून बघा कशी दिसते धानाची शेती. कोणाचं लावून झालेलं आहे, कोणी लावता आहेत, कोणाचं आधी लावलेलं आहे, त्यांचं हिरवगार झालं. जे आहे आता लावलेले आहेत, आम्हीच लावलं हे. सगळीकडे हेच दृश्य बघायला मिळेल आमच्याकडे. आता भात लावणीच्या वेळेस, म्हणजे धान लागवडीच्या वेळेस, धान लावणीच्या वेळेस अजिबात छोटा मुलगा पण वाटत नाही येत. सगळे शेतात जातात, मस्त पेंड्या फेकतात, चिखल खेळतात, इकडच्या तिकडे पेंड्या पण हे करावं लागतात ना. मग लहान मुलं पण त्याच्यात एक्सपर्ट असतात, लहान मुलं पेंड्या फेकायला, पेंड्या गोळा करायला असे. वरून तर बघा काय भारी शेती दिसते. एवढा पाणी लागते, असं चिखल करावं लागतो, आणि एवढ्या पाण्यामध्येच चिखल केला जातो. म्हणून मग थोडं पाणी राहून आमच्याकडे चालत नाही धानाच्या शेतीला, तर भरपूर पाणी पाहिजे. आणि नेमकं ह्या वर्षी तर पाणीच नाही बाबा. आला तर थोडाफार येतो, ज्यांच्याकडे पंप बिंप आहे ते चालू करतात, आणि असंच आहे, चालू आहे शेतीचे कामं. नाहीतर पाण्याचा तर दुष्काळ म्हटल्यासारखंच आहे ह्या वर्षी. बघा ते लावणी करतात, तिकडे पण लावणी करतात, रोवणा करतात, रोवणा. रोडाच्या पलीकडे सुद्धा रोवणा चालू आहे. म्हणजे सगळीकडे आमच्याकडे हे रोवण्याचेच दिवस आहेत. मी पण ह्या वर्षी गेली होती 2 दिवस, एक दिवस खार खोदायला आणि एक दिवस परा रोवायला, म्हणजे आमच्या घरमालकाच्या इथेच. नाही असं नुसतं मज्जा एन्जॉय म्हणून गेलो होतं. पण काय सांगू तुम्हाला की इतका दुखणा भरला की सगळं अंग दुखायला लागला होता. कारण बऱ्याच दिवसानंतर, मी तर 10 वर्षानंतर रोवायला घेतली. मला वाटलं येते की नाही, जमतो की नाही. पण आधी ज्या स्पीडमध्ये मी खार खोदत होती, ज्या स्पीडमध्ये
स्पीडमध्ये मी रोवणं लावत होती त्या स्पीडमध्ये मी सगळं काही केलं. तर मला छान वाटलं. घरातले आपण सगळे कामं करतो, सगळ्यांचं सगळं काही बघतो, नको हवं ते सगळं काही करतो, पण ह्या सगळ्या काहीमध्ये आपण आपल्याकडे लक्ष देणं तेवढं विसरून जातो. तर कधी कधी थोडा वेळ आपल्यासाठी सुद्धा काढावा. आपली स्किन केअर असेल, आपलं हेअर केअर असेल, आपलं हेल्थ केअर असेल, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. आणि आजच्या काळात तर खरोखर गरजेचे आहे. नुसतं काम काम यांचं त्यांचं बघून बघून चालत नाही. तर आपल्याकडे पण लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. सगळ्यांचा फोकस असतो ते असतो आपल्या चेहऱ्यावरती. तर चेहऱ्याची काळजी घेणे सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर आपल्याला जर काही सुचत नसेल, काही येत नसेल, मला तर मेकअपचं म सुद्धा येत नाही आणि माहीत पण नाही. जे काही आहे ते मी थोडंफार आपल्या घरामध्ये जे काही वस्तू आहेत त्याच्यानेच मी थोडंफार करते. तर इथे चेहरा थोडासा हे झालेला आहे डल. तर मी आता काय करते, आपण कुठलाही तेल घ्यायचं, खोबरेल तेल असेल खोबरेल तेल, बजाज आल्मंड तेल असेल ते घ्यायचं आणि मस्त अशी मसाज करायची. ज्या पद्धतीने आपण चेहऱ्याला मसाज करतो त्या पद्धतीने मसाज करायची. त्याच्याने काय होते तर आपल्या चेहऱ्यावरील जो ब्लड सर्क्युलेशन असतो तो छान होतो आणि आपली स्किन ग्लो करते. स्किनवर असलेले छोटे छोटे छिद्र असतात ते छिद्र सुद्धा मोकळे होतात आणि त्याच्यामध्ये ब्लॅक हेड असतील, व्हाईट हेड असतील ते सगळे निघून जातात आणि स्किन मोकळी होते आणि त्याच्यानेच नंतर आपला चेहरा छान ग्लो करते. आणि कसं वाढत्या वयोमानानुसार आपली जे चेहऱ्याची स्किन आहे, हातापायाची स्किन आहे ते पण थोडी अशी लूज होते, ती पण टाईट होण्यास मदत होते असं मला वाटते. तर मी थोडंफार तर असं करते, रोज नाही पण आठवड्यातून 1-2दा तरी असं केलंच पाहिजे. आपल्या चेहऱ्याच्या स्किनची आपण काळजी घेतलीच पाहिजे. आणि नाश्त्याचा चम्मच असतात त्याचा वापर नुसतं नाश्ता करायलाच नाही तर आपण आपल्या चेहऱ्याची मसाज करायला सुद्धा करू शकतो. कारण मार्केटमध्ये मसाज करण्यासाठी किती किती उपकरणं, किती किती साधनं मिळतात आणि त्याच्यासाठी आपल्याला पैसा घालवावा लागतो. तर 1 रुपया न घालवता आपण आहेत आपल्या घरामध्ये चम्मच, तर छान दोन्ही एकाच साईजचे घ्यायचे आणि छानपैकी आपल्या चेहऱ्याला मस्त अशी मसाज करायची चम्मचच्या सहाय्याने. चेहऱ्यावरील असेल, कपाळावरील असेल, गालावरील असेल, नाकाजवळची स्किन असेल, सगळं मस्त असं मसाज करायचा जेणेकरून आपले हात पण दुखत नाही आणि चम्मच कसं एकदम गुळगुळीत असतो त्याच्याने तर मस्त अशी मसाज होऊन जाते आपल्या चेहऱ्याची. तर ही पद्धत तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला पण छान असं रिलॅक्सिंग वाटेल. आपला चेहरा, आपली स्किन आणि टवटवीत सुद्धा दिसेल. तेलाने मसाज केल्यानंतर आपला चेहरा हा चिकट चिकट होतो. तर चेहरा धुवून घ्यायचा. आणि हे आहे फेशियल क्लिन्झर. तर हे सुद्धा मी मेसोवरून ऑनलाईन घेतला होता. तेव्हा डिस्काउंटमध्ये कितीतरी रुपयामध्ये 3 हे पाऊच होते, तेव्हा घेतला होता. तर तेव्हाचंच आहे. तर हे फेशियल क्लिन्झर याच्याने सुद्धा आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा. याच्याने तर अजूनच छान असा सॉफ्ट मऊ वाटतो चेहरा आणि मला हे प्रॉडक्ट आवडलं होतं. तर मी हे क्लीन करायला यूज करते आणि खूप छान असा रिझल्ट येतो आणि खूप छान दिसतो चेहरा धुतल्यानंतर. आता तुम्ही बघू शकता. याच्यानंतर मी लावलेला आहे एलोवेरा जेल. आता एलोवेरा जेल आपल्याकडे पतंजलीचा असेल तर पतंजलीचा वापरा, जे असेल ते वापरा. आणि एलोवेरा जेल लावल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतो आणि स्किन आपली ग्लो करते आणि छान होतो चेहरा. जर का तुम्ही कोणतीही क्रीम वापरत नसाल किंवा काही वापरत नसाल तर एलोवेरा जेल वापरा, मस्त वाटते आपल्याला चेहरा किंवा स्किन आपली छान वाटते. रिझल्ट इथे तुम्हीच बघा, कसं वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीने मी आठवड्यातून एकदा तरी आपल्या चेहऱ्याची काळजी घेते. घरात आहे त्याच साहित्यामधून आपल्या चेहऱ्याची काळजी घेते अशा पद्धतीने. 2-3 दिवसापासून जागृतीच्या मम्मीने मला करवंद दिली होती, त्याची चटणी करायची होती पण करते करते म्हणून राहून गेलं. तर म्हटलं आता चटणी करूया आणि खट्टी मिठी चटणी करणार आहे मी करवंदाचे तर लोणचं वगैरे सगळेच टाकतात, बरेच प्रकार काय काय बनवतात. तर मी इथे चटणी बनवते. तर करवंद धुवून घेतले, कापून घेतले. माझी आई ना लोणचं टाकायची खूप छान. आमच्या गावी घर आहे, माझ्या माहेरी जुनं घर आहे, तिथे मोठा लिंबूचं झाड आहे, मोठा करवंदाचं झाड आहे. गावातील ज्यांना पाहिजे त्यांना सगळेच घेऊन जातात. तर अशा पद्धतीने मी करवंद कापले. करवंदाच्या आतील ज्या बिया तुरट लागतात तर त्या बिया काढून घ्यायच्या. 1 कांदा घेतला आणि 2-4 लसणाच्या कऱ्या घेतल्या. तर आंब्याची आमटी जशी बनवतो मस्त तशीच करवंदाची मी चटणी बनवणार आहे. करवंद थोडीच आहेत त्या मानाने मी तेल टाकला, जिरा टाकला, लसणाच्या कऱ्या टाकल्या, कांदा
त्याच्यानंतर जे मसाले आहेत आपले तिखट, मीठ, हळद, धने पावडर हे वगैरे टाकलं आणि मस्त भाजून घेतला मसाला भाजल्यानंतर ज्या करवंदाच्या फोडी कापल्या होत्या मी त्या टाकल्या आणि थोडा वेळ असंच तेलामध्ये शिजू दिलं. त्याच्यानंतर थोडासा घोटभर असा पाणी टाकला आणि परत शिजू दिलं. मस्त अशा करवंदाच्या फोडी मऊ झाल्या आणि त्याच्यानंतर मी टाकलं इथे थोडासा अर्धा चम्मच, माझा चहा करायचा चम्मच जरा मोठा आहे तर त्याच्याने अर्धा चम्मच इथे साखर घेतला. म्हणजे आपल्याला चटणी, करवंद खूप आंबट असतात त्या मानाने आपल्याला खट्टी मिठी चटणी करायची आहे तर थोडंसं मी अर्धा चम्मच साखर टाकला आणि खरंच खूप छान अशी झाली होती. अगदी बालपणीचे दिवस आठवले. लहानपणी माझी आई करायची करवंदाची चटणी, करवंदाचे लोणचं सगळे प्रकार. तर काहीसा होता अशा पद्धतीचा आजचा ब्लॉग. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, मी माझ्या स्किनची कशी काळजी घेते, करवंदाची चटणी कशी केली, अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक